बाळांनो, शाळेच्या बाहेर भेटणारे भट्टी सारखे खारे शेंगदाणे बनवून दाखवणार आहे. ज्या टायमाला माझे मुले शाळेत जायचे त्या टायमाला खारे शेंगदाणे खाण्यासाठी 1-2 रुपये मागायचे. चला आज मी तुम्हाला तसे खारे शेंगदाणे बनवून दाखवते. मी खारे शेंगदाणे बनवण्यासाठी बाजारातून आणलेले हे मोठे मोठे शेंगदाणे घेतलेत. तुम्ही याच्यापेक्षा पण मोठे शेंगदाणे लाल कलरचे असते ते पण घेऊ शकता. मी चूल पेटून घेतली. कढई चुलीवर ठेवून देऊ. कढईमध्ये 1 तांब्या पाणी गरम करण्यासाठी टाकून घेऊ. पाण्यामध्ये 1 चमच मीठ टाकून उकळी येईपर्यंत प्लेट झाकून ठेवू. पाणी चांगलं उकळलं त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे टाकू. तुम्ही पण असंच पाणी उकळू द्या, नंतर शेंगदाणे टाका. 4-5 मिनिटं मिठाच्या पाण्यात शेंगदाणे असेच भिजू द्यायचे. 4-5 मिनिटं मिठाच्या पाण्यात शेंगदाणे भिजल्यानंतर चांगले खारे शेंगदाणे बनते. रात्रभर तुम्ही मिठाच्या पाण्यात भिजू घाला, नाहीतर मग 5 मिनिटं असं शिजून घ्या. असं 5 मिनिटं मिठाच्या पाण्यात शिजवल्यानंतर शेंगदाणे चांगले खारे होतात. 5 मिनिटं झालेत, शेंगदाणे शिजलेत. शेंगदाणे कसे शिजले आपण कसे ओळखायचे बघा, याच्यावर कसे वळ्या पडल्या. शेंगदाणे चाळणीमध्ये गाळून घेऊ. दोन 3 मिनिटं असेच चाळणीमध्ये ठेवून पूर्ण पाणी गाळून घेऊ. पूर्ण पाणी नितळून घेतलंय. कोरडं करण्यासाठी रुमालावर टाकून घेऊ. मस्त असे पांगून कोरडे करून घेऊ. मी कढई चुलीवर ठेवून घेतली. 2 वाट्या मीठ टाकून घेते. तुम्ही मिठाच्या ऐवजी वाळू पण घेऊ शकता, आणि वाळू घ्यायची असली तर 2-3 पाण्यानं धुवून घ्या. शेंगदाणे कोरडे होईपर्यंत असं 10 मिनिटं मीठ गरम करून घेऊ. बघा आपले शेंगदाणे चांगले सुकलेत. शेंगदाण्याला मी ताटामध्ये काढून घेते. दहा मिनिटं झालेत. आपलं मीठ गरम झाले. मिठामध्ये शेंगदाणे टाकून चांगलं भाजून घेऊ. मी थोडे शेंगदाणे टाकले, तुम्ही पण असे थोडे थोडे शेंगदाणे टाकून मस्त असे भाजून घ्या. असे शेंगदाणे हलवत राहायचं, नाही हलवले तर खाली लागून करपतील. बघा आपले कसे मस्त शेंगदाणे भाजायला लागले. चांगले आपले शेंगदाणे भाजलेत. कसे ओळखायचे भाजलेले बघा, याच्यावरचे टरफल असं निघते. आपण समजायचं चांगले शेंगदाणे भाजले. शेंगदाणे चाळणीमध्ये काढून घेते. कढई पुन्हा चुलीवर ठेवून घेते आणि मीठ पूर्ण चाळणीमधून गाळून काढून घेते. मीठ पुन्हा कढईमध्ये टाकून राहिलेले शेंगदाणे भाजून घेऊ. बघा आपले शेंगदाणे कसे भारी भाजलेत. खायला पण असे कुरुम कुरुम लागत आहेत. असेच राहिलेले पण शेंगदाणे टाकून भाजून घेते. मस्त असे टाकून असे हलवत राहायचे, चांगले भाजत आहेत. मी राहिलेले शेंगदाणे पण भाजलेत. त्याला आपण चाळणीमध्ये काढून मीठ गाळून घेते. पूर्ण मीठ असं चाळणीनं गाळून घ्यायचं. बघा कसे मस्त शेंगदाणे भाजलेत. याला पण ताटामध्ये काढून घेऊ. बघा आपले शेंगदाणे कसे भाजलेत. हे हाताने टरफल निघायला लागले तर, आणि तुम्हाला आवडले तर
घरी करून बघा. बाळांनो, खारे शेंगदाणे बनवलेले कसे वाटले? व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा.